सध्या ही दृश्य आपण बघतोय ठाण्यामधली दृश्य आहेत। आनंद आश्रमामध्ये एकनाथ शिंदे आलेले आहेत आणि इतरही त्यांचे सगळे कार्यकर्ते आहेत। विधान परिषदेची जागा तिथे बिनविरोध झालेली आहे, त्यामुळे रवींद्र फाटक हे तिथे उपस्थित आहेत आपण बघतोय आणि त्यांचा सत्कार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होतोय। ही सगळी जमलेली शिवसैनिकांची गर्दी सुद्धा आपण पाहू शकतोय। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अभिजित पवार यांनी तिथे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे ही बिनविरोध निवडणूक झालेली आहे आणि त्याचाच आनंद सगळे शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करतात। ही ठाण्याच्या आनंद आश्रमातली थेट दृश्य। ठाण्यामध्ये आनंद आश्रमात एकनाथ शिंदे आलेले आहेत आणि विधान परिषदेची जी जागा बिनविरोध झालेली आहे ते उमेदवार रवींद्र फाटक सुद्धा तिथे आहेत आणि त्यांचा सत्कार शिंदेंनी केलेला आहे। अभिजित पवार यांनी तिथे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यानंतर ही जागा बिनविरोध झाली आणि आता शिवसेनेचे महत्त्वाचे नेते इथे उपस्थित आहेत, ज्यांच्याकडून हा सगळा आनंद साजरा केला जातोय। प्रताप सरनाईक तिथे उपस्थित आहेत आपण बघतोय। इतरही शिवसेनेचे सगळे ठाण्यातले पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत। आनंद दिघे यांच्या प्रतिमेला एकनाथ शिंदे यांनी ही आदरांजली अर्पण केलेली आहे। आपण हे दृश्य बघतोय आणि सगळे कार्यकर्ते सुद्धा यावेळी घोषणा देत आहेत। ठाण्यातल्या आनंद आश्रमातली ही दृश्य आहेत। सगळे शिवसैनिक त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण बघतोय, कारण ठाणे पालघर ही विधान परिषदेची जागा आनंद आश्रमामध्ये पाहायला मिळतात। महायुतीचा उमेदवार म्हणून रवींद्र फाटक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला, त्यानंतर विरोधात जे उभे राहिलेले होते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि त्यानंतर ही जागा बिनविरोध झाली, त्यामुळे हा सगळा आनंद आता शिवसैनिक व्यक्त करतात। एकनाथ शिंदे यांनी विजयी झालेल्या रवींद्र फाटक यांना गुलाल त्यांच्या चेहऱ्याला लावलेला आहे आणि हा सगळा त्यांचा आनंद व्यक्त केलेला आहे। या ठिकाणी रवींद्र फाटक यांची झाल्यानंतर या ठिकाणी आनंद आश्रममध्ये पूर्ण आपण पाहिलं तर एक जल्लोषाचं वातावरण जे आहे ते तयार झालेलं आहे। पुन्हा उलटून या ठिकाणी रवींद्र फाटक हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी गुलालात मागून घ्यायच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांना गुलाल लावला, त्यानंतर हा विजय जल्लोष या ठिकाणी ठाण्यातील आनंद आश्रममध्ये साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय। सगळे शिवसैनिक आहेत, ठाण्यातले सगळे पदाधिकारी आहेत, शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, जे हा सगळा जल्लोष करताना आपण हे दृश्य बघतोय। विधान परिषदेत बिनविरोध विजय झाल्यानंतर रवींद्र फाटक हे आनंद आश्रमामध्ये आले। एकनाथ शिंदे काही वेळापूर्वी इथं त्यांच्यासोबत होते, त्यांनी फाटक यांचा यावेळी सत्कार केल्याचं आपण बघितलं आणि इतरही सगळे शिवसैनिक इथं जमलेले आहेत। आपण ही झालेली गर्दी आनंद आश्रमातली बघतोय। रवींद्र फाटक यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी, त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी
ही सगळी शिवसैनिकांची झालेली गर्दी आणि त्यांचा उत्साह या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळतो. काही भेटवस्तू दिल्या जात आहेत रवींद्र फाटक यांना. विधान परिषदेची ठाणे पालघरची जागा ही बिनविरोध झाली. रवींद्र फाटक तिथं बिनविरोध विजयी झाले, त्यामुळे हा सगळा आनंद व्यक्त होतोय. घोषणा दिल्या जात आहेत. आपण पाहिलं तर गणपती बाप्पाची मूर्ती जी आहे ती शिवसेनेचे जे बिनविरोध निवडून आल्याच्या नंतर रवींद्र फाटक देण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मोठा आनंद असतो या ठिकाणी, आनंद दशकामध्ये साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्यांदाच जे आहे ती कुठली तरी स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषदेची निवडणूक असंख्य जण आहेत ठाण्यामधले, पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे, जे रवींद्र फाटक यांची भेट घेत आहेत, त्यांना पुष्पगुच्छ देत आहेत आणि बिनविरोध निवडून आल्याबद्दल अभिनंदन करतायत. काही वेळापूर्वी एकनाथ शिंदे सुद्धा इथं होते, प्रताप सरनाईक होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये फाटक यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर आता इतरही सगळे आलेले जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते रवींद्र फाटक यांची भेट घेत आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतो की आनंदश्रममध्ये मोठी गर्दी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. शिवसेनेच्या अनेक महिला पदाधिकारी आहेत ज्या रवींद्र फाटक यांची भेट घेत आहेत. आनंद आश्रमामध्ये शिवसैनिकांचा हा सगळा जल्लोष पाहायला मिळतोय. विधान परिषदेची ठाणे पालघरची ही जागा बिनविरोध झालेली आहे. रवींद्र फाटक हे तिथं उमेदवार होते आणि त्यांचा बिनविरोध विजय झाल्यानंतर आता सगळे शिवसैनिक आनंद व्यक्त करतायत. रवींद्र फाटक यांना पुष्पगुच्छ भेट देत त्यांचं अभिनंदन करतायत. त्याची ही थेट दृश्य ठाण्यातल्या आनंद आश्रमातली आपण बघतोय.